लातूर जिल्ह्यात कृषी विभागाची धडाकेबाज कामगिरी। रात्री उशिरापर्यंत अनेक कृषी विभागाच्या केंद्रावर टाकल्या धाडी। अंदाजे 4 लाख रुपयांचा बनावट खत केला जप्त। लातूर जिल्ह्यात बनावट DAP खत विक्री करून व्यापारी होतात मालामाल। शेतकऱ्यांना वाली कोण? खरीपाच्या तोंडावर शेतकरी बी बियाणे खते खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहेत। शेतकऱ्याकडून विशिष्ट खत आणि बियाण्यांची मागणी होत असल्यामुळे याचा गैरफायदा घेत काही विशिष्ट व्यापारी आपले उखळ पांढरे करून घेताना दिसत आहेत। चाकूर येथील जाधव आणि विठ्ठल कृषी सेवा केंद्राच्या गोदामावर धाड टाकून कृषी विभागाने बनावट DAP खताचा पर्दाफाश केला आहे। या धाडीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी 250 गोण्या जप्त केल्या आहेत। जिल्ह्यामध्ये पेरणीयोग्य पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत। या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आम्ही जिल्ह्यामध्ये 11 भरारी पथकाची स्थापना केलेली आहे आणि या पथकाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्या मार्फत भरारी पथकामार्फत आम्ही तपासण्या करत आहोत। त्याचाच एक भाग आम्ही जिल्हा स्तरावर भरारी पथक असेल, तालुका स्तरावर भरारी पथक असेल, या वेगवेगळ्या सोर्सेसच्या माध्यमातून आम्ही बियाणं खताची काही ठिकाणी बनावट असण्याची शक्यता आम्हाला काही ह्याच्याकडून सोर्सेसकडून माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे आम्ही एक FIR आम्ही रेणापूर तालुक्यातील सारोळा या गावातील एका शेतकऱ्याच्या शेतावर आम्हाला खत आढळून आलं। त्या अनुषंगाने आम्ही किनगाव पोलीस स्टेशनमध्ये बनावट खताच्या संदर्भात आजच गुन्हा दाखल केलेला आहे। त्यासोबतच आम्हाला चाकूर येथे जाधव कृषी सेवा केंद्र यांच्या गोडाऊनमध्ये बनावट साठा असल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आलो। जवळपास या ठिकाणी सुद्धा 218 पोते आम्हाला DAP 1026 123216 या पद्धतीचे बनावट खतं आम्हाला आढळून आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं आम्ही त्याचे सॅम्पलही घेतलेले आहेत, साठाही जप्त केलेला आहे आणि एसेन्शियल कमोडिटी ॲक्ट आणि खत अधिनियम खत नियंत्रण कायदा अधिनियम आदेशानुसार आम्ही या ठिकाणी कारवाई करत आहोत। आम्ही या ठिकाणी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची कारवाई आमची सुरू आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की शेतकऱ्यांनी दुकानातूनच खतांची खरेदी करावी, त्यासोबत ते खरेदी पावती घ्यावी। खतं खरेदी करत असताना ई-पॉस मशीनमधूनच पावती घ्यावी, कुठल्याही अनधिकृत ठिकाणावरून खरेदी करू नये आणि अशा ठिकाणी जर समजा काही वाईट गोष्टी काही बनावट गोष्टी आढळून आल्या खतं बियाण्याच्या अनुषंगानं तर आमचे जे दक्षता पथक आहे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय तालुक्यावर पंचायत समिती कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी जिल्हा स्तरावर कृषी विकास अधिकारी जिल्हाधीश कृषी अधिकारी यांच्याकडे त्यांनी दिलेल्या WhatsApp नंबरवर सुद्धा आपण तक्रार करूया। या ठिकाणी शासनानं राज्य शासनानं सुद्धा एक WhatsApp नंबर दिलेला आहे। त्या WhatsApp नंबरसुद्धा शेतकरी मोकळ्या मनानं तक्रारी करू शकतात। त्याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल।